आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेबांचं निधन झाल्यानंतर प्रथमतः त्यांना आम्ही आदरांजली अर्पित करतो। आज माननीय शरददादा सोनवणेंच्या मार्गदर्शनाखाली एक आळेफाटा या ठिकाणी आपल्या शोकसभेचं एक आयोजन केले गेले होतं। त्या शोकसभेच्या नियोजनात आम्ही असताना राजुरीमधून काही सहकाऱ्यांचे फोन आम्हाला प्राप्त झाले। त्याच्यामध्ये आमच्या उंचगड गावचे सरपंच माननीय अजयजी कनसे होते, संबंधित आमचे समीर भाऊ वगैरे त्या ठिकाणी उपस्थित होते। काही म्हणजे समर्थ शैक्षणिक संकुलच्या गाडीमध्ये काही पत्रकार असल्याचं भासवून किंवा आहेत, आता ते संबंधित चौकशी पोलीस अधिकारी करत आहेत। त्यांनी प्रथमतः आमच्या उंचगडक भागामध्ये सर्वेला आलो आहे म्हणून असं भासवून काही माहिती घ्यायला सुरुवात केली। म्हणजे काही लोकांचे मोबाईल नंबर घेतले, तुम्ही कोणाला मतदान करणार आहे, तुमचे पुढचे हे कसे असणार आहे, मतदानापर्यंतचे तुमचे काही अपेक्षा आहेत का, अशा काही घटना आमच्या कानावर यायला लागल्या। त्यांच्या वया जेव्हा आम्ही पकडल्या त्याच्यामध्ये आमच्या काही भगिनींची नावं आम्हाला आढळली। त्यांच्याशी संपर्क केला असता आमच्या उंचगड गावच्या वाळूंजताई तिथं उपस्थित झाल्या। त्यांना आम्ही विचारणा केली असता आमच्या असं लक्षात आलं का संबंधित जी मुलं होती त्यांना प्रथमतः तुम्ही कोणाला मतदान करताय, तुमच्या मतदानामागचा हेतू, त्यानंतर समजा तुम्ही त्या ताईंनी त्यांना सांगितलं की आम्ही शिवसेनेला मतदान करणार आहे, तर मग शिवसेनेचं मतदान तुम्ही कशासाठी करताय? मग ते आम्ही तुमच्या मतदानामध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करतोय, मग तुम्हाला काय कशाची आवश्यकता आहे का, पैशाची गरज आहे का, अशा विचारणा त्यांच्याकडून केल्या गेल्या। आता ते कोणत्या अनुषंगाने केलं गेलं हे सर्व जनतेला माहिती आहे। माननीय नामदार अजितदादा पवारांच्या मृत्यूनंतर आम्ही वैयक्तिक सर्व मंडळी जेव्हापासून ही न्यूज आम्हाला कळाली तेव्हापासून पूर्णपणे प्रचार यंत्रणा थांबवून अजितदादांना एक आदरांजली म्हणून आम्ही पूर्ण प्रचार यंत्रणा थांबवली होती। परंतु ज्या पद्धतीने समोरचे उमेदवार अशा खालच्या स्तरावर जाऊन एका साईडला कॅमेऱ्यात म्हणायचं का आमचे दादा गेले, आमचा नेता गेला, आणि त्यांना आदरांजली देण्यासाठी डोळ्यात पाणी आणायचं आणि गोरगरीब जनतेला दिशाभूल करून पैसे देण्याचं आमिष दाखवायचं, हे कितपत योग्य आहे हे प्रत्येक सुज्ञान नागरिकाने आज विचार करायची गरज मला वाटते। माझी आता साहेबांशी बोलणं झालेलं आहे, साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की या संबंधित काही चुकीचा प्रकार आढळला, आता ह्याच्यात काय होईल भविष्यात त्यांच्या पद्धतीने किती गुन्ह्यात ते सापडतात हे त्यांच्या कायद्याचा भाग झाला। परंतु साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की अशा पद्धतीने जर कोणी चुकीचं काम करत असेल तर त्यांना आळा घालण्याचं काम आणि त्यांना एक कडक शासन करण्याचं काम डिपार्टमेंटसुद्धा करणार आहे। आणि गोरगरीब जनतासुद्धा आज ज्या पद्धतीने आपण सर्वजण इथे एकत्र आहेत, माझे पत्रकार बंधूंना हात जोडून विनंती आहे का आज तालुक्याचे आमदार यांनी जी शोकसभा आपण आयोजित केली ती आम्ही आज मनापासून आयोजित केली होती। आमच्या जरी आम्ही विरोधात काम करत असलो तरी अजितदादांना एक आदरांजली म्हणून आम्ही ती सभा आयोजित केली होती। परंतु काही व्यक्ती जे समोरच्या पार्टीची आता जी गाडी पकडली ती संबंधित त्या कॉलेजची आहे आणि ते कॉलेज कोणाचं हे सर्वांना ज्ञात आहे। त्या लोकांनी असं वागणं ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, राजकारण राजकारणाच्या जागी राहील, परंतु हे चुकीचे प्रकार आपल्या भविष्यात कधी कोणाच्या हातून घडले जाऊ नयेत, यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू। उद्या इलेक्शन होतील, जातील, मतदार आपल्या पद्धतीने मतदान करतील, परंतु ह्या पैसे देण्याच्या सवयी किंवा आमिष दाखवायच्या सवयी या 100% चुकीच्या आहेत, हे लोकशाहीला घातक आहे। तरी आपण सर्वांनी याचा विचार करावा आणि एक सुज्ञ मतदार म्हणून येणाऱ्या मतदानामध्ये सहभागी व्हावं ही विनंती। धन्यवाद। किती मुलं त्या ठिकाणी? आता आम्ही जे पकडले गेले त्यामध्ये 6 मुलं आणि एक ड्रायव्हर होता। 6 मुलं असल्याचं आम्हाला प्रथमदर्शी कळालं। जेवढे ताब्यात साहेबांनी घेतले तेवढे आम्ही तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला। साहित्य ताब्यात घेतलेत का? आता साहेबांनी मी अजून त्यांच्याविषयी विचारणा केलेली नाही, परंतु एक 4-5 लोक आता ताब्यात आहेत त्यांच्या, आणि त्यातले काही लोक हे म्हणजे 99% लोक हे बुलढाणा किंवा बाहेरच्या याच्यातले लोक आहेत, म्हणजे त्यांचा इथं काही संबंध नाही आहे तसा। पैसे वाटत होते की आमिष दाखवत होते? आता ज्या वाळूंजताई आहेत, तुम्ही जर मगाशी आम्ही प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी धाडपथक तिथं आलं त्या ताईंकडून आम्ही जेव्हा माहिती घेतली तर ताईंचं म्हणणं असं आलं की ते आम्हाला पैशाचं आमिष देत होते, म्हणजे ज्या वाळूंजताईंना त्यांनी पैशाचं आमिष दिलं त्या स्वतः आमच्या
बरोबर प्रचारात सहभागी असतात सगळे. तर त्यांनी जेव्हा गडबड वाटली तेव्हा त्यांनी आम्हाला वैयक्तिकरित्या फोन करून सांगितलं की असे लोक आमच्या घरात येतात. ते घरात लहान मुलं आहेत, आम्ही महिला एका बाजूला असतो, म्हणजे वाडी भाग हा थोडा कमी लोकसंख्येचा भाग आहे. तर तिथं अशी विचारणा करून आम्हाला पैशाचं आमिष देण्याचं काम चालू आहे. त्यामुळे आम्ही ती गाडी पकडण्यात आली. तर मग ती गाडी समर्थ शैक्षणिक संकुलाशी निगडीत असल्याचं लक्षात आलं. त्याच्यावर जे ड्रायव्हर आहे समर्थ शैक्षणिक संस्था बेल्ले त्यांच्याशी निगडीत असलेली ती गाडी आहे आम्हाला लक्षात आली. म्हणजे काय कसं त्यांच्या मागे समर्थ बेल्ले लिहिलेलं होतं. त्यांचा ड्रायव्हर सुद्धा आपल्या राजुरी गावातलेच आहे. गाडी आपण आधी तो गाडी आता साहेबांनी जप्त केली. ड्रायव्हर पण आहे संबंधित ड्रायव्हर सुद्धा आहेत.